नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारकरवाडी गणातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. हा गण केवळ एक निवडणूक क्षेत्र राहिलेला नसून राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्यातील ताकदीची थेट कसोटी पाहणारा आखाडा बनला आहे. या गणातील लढत थोडक्यात सांगायची तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या गणात दिलीप वळसे पाटील यांचे खंदे समर्थक अनिल वाळुंज यांच्या कन्या अंकिता वाळुंज यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. राजकीय चर्चेनुसार या स्वतःहून नाही तर त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच अनिल वाळुंज यांच्या इच्छेखातर या निवडणुकीत उतरले आहेत. अनिल वाळुंज पोंदेवाडी गावचे माजी सरपंच. वळसे पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केलीत. सामाजिक क्षेत्रात मजबूत पकड असलेलं नाव म्हणजे अनिल वाळुंज. पण याच ठिकाणी मतदारांच्या मनात एक वेगळाच सवाल डोकं वर काढतोय. जारकरवाडी गणात आज एक थेट चर्चा सुरू आहे. वळसे पाटील विकास करतायत, पण तो विकास कुणासाठी, असा सवाल उघडपणे ऐकू येतोय. की तळागाळातील कार्यकर्त्यांना डावललं जातंय. ठेकेदारी की राजकारण वर्षानुवर्ष चालू आहे आणि म्हणूनच ठेकेदारांचं हे लागून चालन थांबवायचं असेल तर ते मतदानातूनच थांबवावं लागेल, असा संतप्त सूर मतदारांमधून उमटतोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रोहिणी वाळुंज यांचं नाव मैदानात आहे. लोणी धामणी गावातील उद्योजक दिलीप वाळुंज यांच्या पत्नी रोहिणी वाळुंज आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क, ग्राउंड लेवलवर ठसठशीत पकड आणि नेहमी उपलब्ध नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. आणि म्हणूनच या लढतीकडे देवदत्त निकम यांनी स्वतः लक्ष घातलं आहे. इतकंच नाही तर देवदत्त निकम हे रोहिणी वाळुंज यांना निवडून आणण्यासाठी स्वतः मैदानात उतरलेत आणि प्रत्येक मुद्द्याकडे बारकाईने लक्ष ठेवत आहेत, असं मतदार उघडपणे बोलत आहेत. त्याचबरोबर एक सवाल प्रकर्षाने समोर येतोय की ह्या महिला उमेदवार आहेत, पण निर्णय स्वतःचे आहेत का, की फक्त राजकीय इच्छेसाठी घरातील व्यक्तींनी घ्यायला लावलेले हे निर्णय आहेत. जारकरवाडी पंचायत समिती गणात ही निवडणूक वळसे पाटलांची प्रतिष्ठा, देवदत्त निकमांची ताकद आणि ठेकेदारी विरुद्ध तळागाळातील कार्यकर्ता यांच्यातील थेट बेधडक संघर्ष ठरणार आहे. या गणात स्पष्ट संदेश आहे की येथे मतदान केवळ उमेदवाराला नाही तर विचारधारेला आणि कार्यपद्धतीला होणार आहे. ठेकेदारी विरुद्ध जनसंपर्क असा रंग दिलेला हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा ठरणार आहे, यात काही शंका नाही. पुन्हा भेटूया एका नवीन विषयात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.